मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मी आपला मनोहर पाटील। अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना 2026 ची नवीन लाभार्थी यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे व जे लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी ई-केवायसी ऑप्शन सुरू झालेले आहे। त्यासाठी सर्व महा ई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र या चालकांना नवीन रजिस्ट्रेशन करून घेणे खूप गरजेचे आहे आणि ते अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना 2026 या पोर्टलवर जाऊन त्यांना योग्य पद्धतीने रजिस्ट्रेशन करून घेणे खूप गरजेचे आहे। तर ते रजिस्ट्रेशन कसे करायचे याची संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आपण नवीन रजिस्ट्रेशन कसे करायचे याची संपूर्ण डिटेल पाहूया। स्क्रीनवर आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सर्च बार मध्ये महा ऑनलाईन लॉग इन किंवा mahaonline.gov.in ही वेबसाईट सर्च करायची। सर्च करून झाल्यानंतर एंटर द्या। एंटर दिल्यानंतर पहिली वेबसाईट राहील महा ऑनलाईन लॉग इन, याला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पोर्टल ओपन होईल आपल्या सरकार सेवा केंद्राचं। या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे, तुमचा मेल आयडी पासवर्ड वगैरे टाकायचा आहे आणि खाली कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे। लॉग इन करून झाल्यानंतर तुम्हाला नवीन एक पोर्टल ओपन होईल तुमचं आणि पोर्टल ओपन झाल्यानंतर तुम्हाला राईट साईडला खाली स्क्रोल करायचं आहे। तुम्हाला राईट साईडला स्क्रोल करून खाली तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन दिसतील। तर त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला अहिल्याबाई होळकर, लक्षात घ्या नीट, हे बघा खाली मी स्क्रोल करतो आणि खाली ऑप्शन दिसेल तुम्हाला, हे बघा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, याला क्लिक करायचं आहे। क्लिक करून झालं खाली अजून एक ऑप्शन येईल तोच, त्याला परत क्लिक करा। त्यानंतर तुमच्यासमोर अहिल्याबाई होळकरचं एक पेज ओपन होईल ज्या ठिकाणी तुम्हाला जेवढे व्हीएलई आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करायचे। तुमचा केओक्स आयडी आणि युजर नेम ऑटोमॅटिक घेऊन जाईल। फक्त तुम्हाला आता तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर टाकून राईट साईडला तुम्हाला कॅप्चर फिंगरप्रिंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्याआधी तुम्ही चेक करून घ्या की तुमच्याकडे मंत्रा L1 डिव्हाइस असेल तर त्याला तुम्ही रिफ्रेश करून कनेक्ट करून घ्या। वरती ऑल ऑप्शन राहील। परत मी पुन्हा तुम्हाला कॅप्चर फिंगरप्रिंटला क्लिक करेल। क्लिक करून झाल्यानंतर हे बघा राईट साईडला खाली ऑप्शन येईल पुट युअर फिंगर, तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर थंब ठेवायचा आहे आणि थंब ठेवल्यानंतर तुमचे ऑटोमॅटिक कॅप्चर सक्सेसफुलचा मेसेज तुम्हाला दिसणार आहे। तो झाल्यानंतर तुमची ऑटोमॅटिक तुमचं नाव, जन्मतारीख आणि तुमचा ॲड्रेस जो आधार कार्डवर आहे त्या पद्धतीने येऊन जाणार आहे। आता आपल्याला इथं आपल्या आधारला नंबर जो लिंक आहे तो मोबाईल नंबर आपल्याला इथं फिल करायचा आहे। तो नंबर फिल करून झाल्यानंतर खाली आपल्याला आपला जिल्हा चॉईस करून घ्यायचा आहे, ज्या जिल्ह्यामधून तुम्ही रजिस्ट्रेशन करताय। परत तालुका चॉईस करा आणि तालुका चॉईस करून झाल्यानंतर तुमचे जे गावाचं जे व्हीएलईचा ॲड्रेस आहे तिथं तो ॲड्रेस तुम्हाला गाव किंवा ॲड्रेस तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। एवढं सर्व डिटेल भरून झाल्यानंतर खाली ऑप्शन आहे रजिस्टर, याला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही घरी बसल्या तुमचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली सबमिट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला आता या वेबसाईटवरनं तुम्हाला सर्व कर्जमाफी यादीमध्ये जेवढे नावं असतील त्यांचे तुम्हाला कर्जमाफी योजनेचे जे ई-केवायसी ती करता येणार आहे। असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।